आपल्याच कुटुंबाला तुरुंगात पाठवण्याचा का घाणेरडा कट रचलात तुम्ही? काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? अनु अगं काही काय बोलतेस तू? नाही म्हणजे मी गप्प बसून ऐकून घेते म्हणून वाटेल वाटेल ते बोलायला लागलीस तू. डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? नाही की भाऊजी जंगलात सोडून आले म्हणून डोकं फिरलंय तुझं? एक मिनिट. आता सगळे मिळून तुला घराच्या बाहेर हकलतील म्हणून बरळतीयस ना तू हे? हो ना? काहीही उपयोग होणार नाहीये त्याचा अनु. आणि काय म्हणालीस तू? ह्या सगळ्याची सूत्रधार मी आहे. नाही कमाल, सूत्रधार. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का तिला काय करायचंय ते? आणि एवढ्यावरच थांबली नाहीस ना तू? या सगळ्यात माझ्या भावाला पण खेचून आणलंस ना? माझा बिचारा भाऊ काही बोलत नाहीये म्हणून वाटेल तसं वागवताय त्याला? तू त्यालाही या सगळ्यात ओढलं, त्याच्यावर नको नको ते आरोप करतेस. बास झालं अनु, बास झालं. नाही मान्य आहे ना मला, मी तुला त्रास दिला, तुझा दुस्वास केला, तुला पाण्यात पाहिलं म्हणून त्या सगळ्याचा बदला तू असा घेतलास? शी. खरं तर ना अनु, तुझा भाऊजींवर राग आहे. भाऊजींचा त्रास होत होता म्हणून हिने पूर्ण घराला त्रास दिला, हो ना अनु? हिने पूर्ण घराला त्रास दिला, माझ्या माणसांना त्रास दिला. आणि हे मी नाही आहे अनु. कोणालाही इथे उभं केलं ना तरी तो हेच बोलेल की हिला भाऊजींचा त्रास होत होता, तुला आईंचा त्रास होता म्हणून तू सगळ्या घरातल्या ना अटक करायला लावलीस. आई, तुम्हाला म्हणाले होते ना मी, ही अनु एक नंबरची लबाडबाई आहे. ही जितकी साधी दिसते ना तितकी अजिबात साधी नाहीये आई. बघितलं ना आता कसं करतीये? सगळं हिने केलंय पण हे सगळं माझ्यावर ढकलतीये ती. आणि ऐका ना, ह्या सगळ्यामध्ये ही एकटी नव्हती. हिला इडच्या लाडक्या मुलीने साथ दिली. ह्या पिहूने हिला पाठिंबा दिला. तुम्हा सगळ्यांना कशी शिक्षा होईल, तुम्हा सगळ्यांना कसा त्रास होईल म्हणून ह्या अनुने ही अटक घडवून आणली. पोलीस तुमच्या सगळ्यांचा कसा छळ करतील ना हे हिला स्वतःच्या डोळ्याने बघायचं होतं. त्यातून हिला समाधान मिळवायचं होतं, हो ना अनु? आणि आता मोठा साळसूदपणाचा आवडते. वहिनी, तुम्ही असं का वागलात? मला तुमच्या सगळ्यांची किती काळजी आहे. बघा बघा बघा, मी कसं तुम्हाला सोडवून आणलं आणि स्वतः या घरात परत महान झाले. हेच हवा होता ना तुला? आणि खरं तर ना, ही तुझी खूप जुनी स्ट्रॅटेजी आहे. आणि हे न कळण्याइतकी मी सुद्धा मूर्ख नाही अनु. भाऊजी हिला जंगलात सोडून आले होते ना, तेच योग्य होतं हिच्यासाठी. पण आपण मूर्ख ना. आपण ह्या मॅडमवर दया दाखवली आणि ह्यांना परत घरात घेतलं. आणि मॅडमनी काय केलं? शेवटी मॅडमने त्यांचे खरे रंग दाखवले. कोणीही हिच्यावर विश्वास ठेवू नका.
माझ्या आयुष्यात मी हिच्यासारखी खोटी आणि नाटकी बाई नाही पाहिली. आणि आपण का ह्या बाईचं आपण सगळे का ऐकून घेतोय? ही बाई आपल्याशी किती खोटं वागलीये हे विसरलात का? गेला महिनाभर ही बाई सतत आपल्याला फसवत होती. आपल्याला अंधारात ठेवून ही भलताच कुठल्या तरी क्लासला जात होती. आणि काय माहित आपल्याला काय माहित ही क्लासला जात होती की दुसरीकडे कुठेतरी तोंड काळं करायला जात होती. यापुढे एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा. खबरदार! चुप! आणि माझ्या समोर आवाज खाली. तुमच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवून मी शांतपणे बोलत होते. पण नाही सीमाबाई, तुमची ती लायकीच नाही. बोलणं संपलं नाहीये माझं अजून. माझी पिहू मला सारखी सांगण्याचा प्रयत्न करत होती की आई, काकू चुकीची वागते. अविनाश, मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. मी म्हटलं की नाही, तुझी काकू वहिनी असं वागूच शकत नाही. कारण वहिनी, खरंच मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल. पण वहिनी, तुम्ही मला आणि माझ्या विश्वासाला खोटं ठरवलं. अजूनही तुम्ही माझ्यावरच आरोप करताय, माझ्यावरच संशय घेताय, मलाच बोलताय, मलाच कारणीभूत धरताय. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? ए अनु, काय आहे? ए अनु काय? कोण आहे अनु? बाई म्हणून मी तुम्हाला किती समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण नाही सीमाबाई, तुम्ही तर माणूस म्हणून घ्यायच्या पण लायकीच्या नाही. बस बस अनु, बस. खूप बोललीस हा. आता गप्प बसायचं, एकदम गप्प. राजन, ऐक, काय काय बोलते ही? बघतोयस ना, ही बाई तुझ्या समोर वाटेल ते बोलतेय मला. अरे ह्या घरची मोठी सून आहे मी, तुझी बायको आहे मी राजन. जेव्हा ही ह्या घरात नव्हती तेव्हा मी इथलं सगळं नाही बघितलं का? नाही, मला माहिती मी सगळं व्यवस्थित नाही करू शकले, पण मी प्रयत्न केला ना राजन. मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. मग मी का वागेन अशी? मी हे काही केलं नाहीये. मी तुला याच्या आधीही सांगितलं होतं, एक दिवस असा येईल की हे सगळे मिळून आपल्याला घराच्या बाहेर हकलतील. पण तू तेव्हाही माझ्यावर विश्वास नाही ठेवलास. बघतोस ना आज काय होतंय. ह्या बाईने सगळ्यांसमोर, तुझ्या समोर थोबाडीत मारली माझ्या. काहीच नाही वाटत आहे का राजन तुला? अरे काहीतरी बोल, काहीतरी कर. अरे बायको आहे मी, तुझी बायको, कळतंय का तुला? मी तर म्हणते ना, ह्या अनुच्या हाताला धरून हिला घराच्या बाहेर काढ. हीच हिची लायकी आहे. सीमा,
चालती हो. काय काय बोलतोयस राजन? चालती हो. मला तुझं तोंडही बघायचं नाही. राजन, जे काय करशील ते विचार करून कर. विचार करू. अजून कसला विचार करायचा आहे आई? आज हिच्यामुळे तुला मला रेवतीला पोलीस कस्टडीत जावं लागलं. तिथे तुझी तब्येत बिघडली. काही कमी जास्त झालं असतं तर अविला पोलिसांचा मार खावा लागला. शेजारी पाजारी अनुच्या माहेरी आपली बदनामी झाली ते वेगळंच. आणि या सगळ्याचा दोष आपण अविसकट अनुला दिला. पण या सगळ्याची खरी सूत्रधार ही आहे. ही मला तुला माझी बायको म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. पण आई, मला ही कीड आपल्या घरात नकोय. राजन तू आधी शांत हो. माझं फक्त एकदा ऐकून घे राजन. मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये सीमा. तुझं नशीब समज. दरवेळी अनुने तुझ्या चुकांवर दुर्लक्ष केलं, पांघरून घातलं. त्यामुळे तुला या घरात थारा मिळालाय. आणि तू काय केलंस? निर्बळ अनुचा सूड उगवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला गेलीस. आमचं नशीब पिहूच्या मित्रामुळे आम्हाला हे सगळं कळलं. नाहीतर आम्हाला यातलं काहीच कळलं नसतं. आम्ही अनुला दोष देऊन बसलो असतो. पण नाही, आता निकाल लागलाय. जे हिने आपल्या बरोबर केलं ना ते हिच्या बरोबर आणि हिचं या नालायक भावाबरोबर करायचं. यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं म्हणजे जन्माची अद्दल घडेल यांना. बरोबर बोलतोयस दादा. दोघांनाही पोलिसात देऊया आपण. नाही, मी हे करू शकले असते. सीमा वहिनीला आणि त्यांच्या या भावाला मी पोलिसात देऊ शकले असते. पण मी असं नाही केलं आणि असं करणारही नाही. कारण तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. फरक हा आहे की मला या घराची आणि घरच्या माणसांची काळजी आहे, त्यांच्या अब्रूची काळजी. आणि तुम्ही काय केलं सीमा वहिनी? तुम्ही पोलिसांना माझ्या घरी घेऊन आलात. माझ्या माणसांना त्यांच्या हवाली केलं. जाताना सगळीजण पोट तिडकीने सांगत होते. अवी तर ओरडून ओरडून सांगत होते की मी नाही मारलंय अनुला, मी नाही मारलंय अनुला, मी नाही मारलंय अनुला. तुम्हाला सगळं सत्य माहीत असून तुम्ही शांतपणे तिकडे उभ्या राहिलात. याचा अर्थ माझ्या कुटुंबाला त्रास झालेला तुम्ही बघू शकता. रादर तुम्ही देऊ शकता त्यांना त्रास. या सगळ्यामुळे हे सिद्ध झालंय. आणि जो माझ्या माणसांना त्रास देतो ती व्यक्ती मला माझ्या घरात नको आहे. त्यामुळे दादा, रेवती, आई, अविनाश, आता सीमा वहिनींचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. त्यांचं काय करायचंय हे तुम्ही बघायचंय. कारण सीमा वहिनी तुमच्या दोषी आहेत.
आता निर्णय मी पूर्णपणे तुमच्यावर सोपवते. मी आता तुम्हाला थांबवणार नाही. अनु ऐक ना प्लीज. अनु ऐक ना, माझं एकदा ऐकून घ्या अनु. प्लीज एकदा राजाशी बोल ना, त्याला बोल ना. मला बाहेर हाकलायला नको सांगू. मी तुला सगळं समजवायला तयार आहे अनु. प्लीज बोल ना अनु काहीतरी. अनु राजन ऐक ना, मला माफ कर. मी पुन्हा एकदा चुकले. ऐक ना, मी माफी मागते तुझी. पण ऐक ना, माझा तुझ्यावर राग नव्हता राजन. माझा तुम्हा कोणावरच राग नव्हता. मला फक्त या अनुला घराबाहेर काढायचं होतं राजन. शपथ सांगते, मला तुम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. पण मला कळलंच नाही. मी भानावरच नव्हती. मला जे वाटेल, मला जे सुचेल ते मी करत गेले रे. पण मला वाटलं नव्हतं की हे असं काहीतरी होईल आणि तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल. प्लीज मला माफ कर राजन. ऐक ना, माझ्याकडे एकदा बघ. बायको आहे रे तुझी. मला माहितीये मी चुकली, पण एकदा माझ्यावर विश्वास ठेव राजन. मी पुन्हा नाही करणार असं. ऐक ना, एक वेळ रस्त्यावरच्या अनोळखी माणसावर विश्वास ठेवेन, पण तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार सीमा. या घरात राहण्याची तुझी लायकी नाहीये. चल आत्ताच्या आत्ता निघ घरात. चल थांब. आई ऐका ना आई. तुम्ही सांगा ना राजनला, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का आई? मी सून आहे तुमची. तुम्हाला खरंच वाटतंय का मी तुमच्याशी असं वागेन? प्लीज तुम्ही राजनला सांगा ना. त्याला सांगा मला घराच्या बाहेर काढू नको. मी पाया पडते आई प्लीज. मी सांगते ना, याच्या पुढे माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही आई प्लीज थांबवा त्याला. प्लीज थांबवा. रेवती तू सांग ना दादाला सांग ना रेवती प्लीज. भाऊजी हे बरोबर नाही हे सांगा ना तुम्ही तुमच्या भावाला. भाऊजी प्लीज मला एक चान्स द्या. तुम्ही त्याला सांगा ना मला घराच्या बाहेर नको काढू. भाऊजी राजनने आजपर्यंत तुमचा शब्द कधीच पडू दिला नाहीये. प्लीज भाऊजी एकदा सांगा ना राजनला की मला घराबाहेर नको काढू. प्लीज भाऊजी सांगा. झालं का तुझं? इथे कुणीही तुझं ऐकणार नाहीये. नाही राजन. चालू कर. राजन ऐक ना. आम्हाला तुझं तोंडही बघायचं नाही. चालू प्लीज. दादा दादा ऐक ना दादा. नका थांबूत त्यांना. दादांना खूप मोठा धक्का बसलाय. त्यांना सावरायला वेळ लागेल. ए ताई,
अगं ताई ऐक ना ग. अगं शांत हो था. काय शांत होऊ? अगं थोडक्यात वाचलोय आपण. कळतंय का तुला? पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं ना तर वाट लागली असती आपली. आई बाबांनी पण मला घरातून बाहेर काढलं असतं. त्या बावळट अणूमुळे थोडक्यात सुटलो आपण. कळतंय का तुला? आणि त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा. म्हणजे तिने आपल्याला मोकळं सोडून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. महान व्हायची हौस आहे ना तिला. आता तिची ही हौस तिला कशी महागात पडते ना बघ तू. मला धक्के मारून त्या घराच्या बाहेर हकललं ना. आता काहीही झालं तरी मी पुन्हा त्या घरात जाणार. आता त्या अनुला त्या घराच्या बाहेर हकलल्याशिवाय मी शांत बसणार नाही बघ तू. काकू मी निघतो आता. हा कोण? हा ईशान, पिहूचा मित्र, म्हणजे एकाच वर्गात आहेत, एकाच कॉलेजमध्ये. आई अविनाश, ह्याची आम्हाला खूप मदत झाली. काय ग? हो आजी, हे सगळं ईशानमुळेच पॉसिबल झालंय. नाही नाहीतर खरं माहीत असूनही आपल्याला प्रूफ गोळा करता आले नसते. पिहू बरोबर बोलते. ईशानची आम्हाला खूप मदत झाली. ईशान, थँक्यू सो मच. एनी टाइम पिऊ. बरं काकू, पिऊ निघतो मी. अहो, तुम्ही बसा ना प्लीज. आई, तुम्ही चला, तुम्ही खोलीत चला, मी चहा आणि नाश्ता घेऊन येते. चला.